काही प्रेमकथा अपूर्णच राहतात, पण काही प्रेमकथा मृत्यूची किनार ओलांडूनही समाजाला प्रश्न विचारून जातात. रेवती देशमुख, वय 16 वर्षे, हडपसर, पुणे येथील रहिवासी, शिकवणीला जाणारी, अभ्यासू, शांत स्वभावाची, मांजरी परिसरातील राहणारी. तिचे वडील गॅरेजमध्ये काम करत होते, आई घरकाम करत होती. ती घरातील सर्वात लाडकी होती. अक्षय जाधव, वय 23 वर्षे, सिंहगड रोड परिसरातील रहिवासी, खासगी ऑफिसमध्ये काम करणारा, साधा राहणीमान, बोलण्यात गोड, पण फार शिकलेला नव्हता. घरची परिस्थिती बेताची होती. शिकवणीतून घरी जाताना रेवती एकदा अक्षयला सिंहगड रस्त्यावर चुकून भेटली. अक्षयने रस्ता दाखवला. काही दिवसांनी पुन्हा तीच वेळ, तीच जागा आणि पुन्हा तीच नजरांज. काहीतरी वेगळं होतं. फोन नंबरची देवाणघेवाण झाली आणि हळूहळू त्या चॅट्स, कॉल्स, काळजी घे म्हणणाऱ्या मेसेजेसचं रूपांतर प्रेमात झालं. रेवतीसाठी तो या जगातलं सगळ्यात आपुलकीचं नातं होत आणि अक्षयसाठी रेवती म्हणजे निरागस प्रेम. त्याला तिचा साधेपणा, तिचं हसणं आणि त्या डोळ्यातील विश्वास प्रिय होता. दोघं वेगवेगळ्या वयातले होते आणि समाजाच्या चौकटीत बसणं अशक्य होतं. रेवतीचे घरचे कडक होते. एकदा फोन पकडला गेला आणि प्रेमसंबंध उघड झाला. रेवतीला डोक्यावरून टोमणा ऐकावा लागला. अक्षयने रेवतीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती तुटत होती. घरच्यांचा विरोध, बाहेरचं दडपण आणि आतून कोसळणारं मन, या सगळ्यांनी दोघांना एका अशा निर्णयापर्यंत आणून ठेवले जिथे माघार नव्हती. 10 जुलै रोजी रेवती शिकवणीतून बाहेर पडली आणि पुन्हा घरी परतली नाही. दुसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह खडकवासला धरणाच्या झाडीत सापडले. एक रिकामी विषारी औषधाची बाटली बाजूला ठेवलेली होती. आता प्रेम एवढं चूक आहे का, की त्यासाठी एखाद्याला जग सोडावं लागतं? 16 वर्षांच्या मुलीला कोण समजावणार होतं? आणि 23 वर्षाचा तरुण, त्याचंही कुणी ऐकून घेतलं असतं का? ही गोष्ट फक्त रेवती आणि अक्षयची नाही, ही गोष्ट आहे समाजाच्या अपुऱ्या समजुतीची. आपल्या घरात, आपल्या शेजारी, आपल्या मित्रांमध्ये असलेल्या अशा मुलांशी संवाद साधा. त्यांना फक्त प्रेम नको, विश्वास, ऐकून घेणं आणि समजून घेणं हवं असतं. प्रेमात जीव देणं शौर्य नाही, प्रेम टिकवणं आणि समजून घेणं हेच खरं धैर्य आहे. जर तुम्हाला ही कथा महत्त्वाची वाटली तर गुपित सत्यला नक्की सबस्क्राईब करा.